नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरणमध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे. पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा. त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर. राज्यात थंडीचा जोर वाढला, पुढील काही दिवस धुके कायम. 25 कोटी लोक आता माझे साथीदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी. आजच्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिली नाही, शरद पवार. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये यंदा भीषण पाणी टंचाईची शक्यता. ईडीच्या नोटीसला रोहित पवारांनी दिले प्रत्युत्तर. पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या. उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी असून राज्यातही आता थंडी वाढताना दिसत आहे. तसंच वातावरण सातत्याने बदल होत असल्याने तापमानात चढउतार होत आहे. आता पुन्हा राज्यातील वातावरणात बदल झाल्याने पुढील काही दिवस मुंबईसह ठाणे, कोकण आणि पुणे शहर गारठताना दिसत आहे. तर पुढील 3 ते 4 दिवस धुकं आणि थंडी वाढेल असा अंदाज देखील हवामान खात्याने दिलाय. आयएमडीच्या अंदाजानुसार पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या अनेक भागांमध्ये शनिवारी सकाळपर्यंत आणि काही भागात रात्री सकाळी काही तास पुढील 4 दिवस दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशाच्या काही भागांमध्ये शनिवारी आणि रविवारी सकाळी काही तासांसाठी आणि पुढील 3 दिवस वेगवेगळ्या भागात रात्री सकाळी दाट धुके कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. सोलापूर जिल्ह्यातील रेनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या 30,000 घरांपैकी पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचे लोकार्पण संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चावी वाटप करण्यात आली आहे. त्यावेळी बोलताना मोदी म्हणाले, गरिबांचे स्वप्न पूर्ण करणे हाच माझा संकल्प आहे. 10 वर्षापूर्वी देशात सर्वत्र फक्त झोपड्या दिसत होत्या, मात्र आता झोपड्याऐवजी पक्की घरे आहेत. यापूर्वी गरिबाचे हटवाचे नारे दिले जायचे, मात्र गरिबी कधी हटली जायची नाही. अर्धी भाकर खा आणि मते द्या अशा घोषणा त्यावेळी व्हायच्या, पण आता घोषणा द्यायची वेळ येणार नाहीये ही गॅरंटी देतो. 2019च्या या घरांच्या पायाभरणी समारंभाला मी आलो होतो आणि त्यावेळी मी शब्द दिला होता की घरांच्या चाव्या द्यायला मी येणार, ती माझी गॅरंटी होती आणि आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. त्यामुळे मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी अशी ग्वाही श्री मोदी यांनी दिली. सांगोला येथे गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन श्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, रतनबाई देशमुख, बळीराम साठे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, बाबूराव गायकवाड, जयमाला गायकवाड आदी उपस्थित होते. आजच्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिली नाही. खाणाऱ्यांचा विचार जरूर केला पाहिजे, परंतु शेतकऱ्यांनी पिकवलेच नाही तर काय खाणार, यासाठी प्राधान्याने पिकवणाऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्याकडे दुर्लक्ष नको असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी म्हणजे तारीख 19 रोजी व्यक्त केले. पवार म्हणाले की पूर्वी देशात गहू, तांदूळ, साखर आदी अनेक प्रकारचे अन्नधान्य परदेशातून आयात करावे लागत होते, परंतु तत्कालीन सरकारच्या प्रयत्नातून देशात अन्नधान्य उत्पादन वाढवण्यात आले. त्यातूनच गहू, साखर, तांदूळ, फळवाफळं असे अनेक निर्यात करण्याचे देशाने आघाडी घेतली आहे. परंतु मोदी सरकारने त्यात खो घालण्याचे धोरण अंगीकारत शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू केले. कांदा व साखर निर्यातीवर आलेली बंधने ही त्यातच द्योतक आहे. कांदा निर्यातीवर 40% अवकाळी शुल्क लादण्यामागे देशात कांदा दर स्थिर राहावा आणि महागाई नियंत्रणात यावी या हेतूने असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु कांदा दर आणि महागाई यांची तुलना करणे पूर्णतः चुकीचे आहे असं देखील पवार यांनी सुनावलं. उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये यंदा पाणी टंचाईची शक्यता वर्तवण्यात येते. महाराष्ट्रातील दुसरं सर्वात मोठं धरण म्हणून उजनी धरणाकडे पाहिलं जातं. जायकवाडी धरणानंतर हे महाराष्ट्रातील दुसरे धरण आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी या धरणाचं भूमिपूजन केलं होतं. उजनी धरणामुळे आसपासच्या जिल्ह्यांना पाणी मिळते, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळतंय. मात्र याच उजनीच्या परिसरातील गावांवर आता दुष्काळाचं सावट घोंघावतंय. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात उजनी धरणातील पाणीसाठा हा 100% होता, पण यावर्षी हा पाणीसाठा मायनसमध्ये जाऊ शकतो. फेब्रुवारी महिन्यानंतर धरणात केवळ पाण्याचा मृत साठा उपलब्ध असेल. आता उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील 6 ते 7 महिने पाऊस येईपर्यंत वापरावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली आहे. नोटीसद्वारे रोहित पवारांना ईडीने 24 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आमदार रोहित पवार बारामती ॲग्रोचे संचालक आहे. काही दिवसांपूर्वी बारामती ॲग्रोशी संबंधित कारखाने आणि कार्यालयांवर ईडीने छापे देखील टाकले होते. त्यानंतर पुन्हा रोहित पवारांना ईडीने नोटीस बजावली आहे आणि त्यामुळे रोहित पवार आणि शरद पवार यांना देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ईडीच्या बातमीमुळे राज्यातून अनेकांनी फोन मेसेज केले। या सर्वांचे मनापासून आभार मानतो, परंतु काळजीचं काहीही कारण नाहीये। कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते, तर ते केवळ आदेशाचं पालन करून त्यांचं काम करत असतात, म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे। आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढेही राहील, म्हणून ईडीला विनंती केली आहे की मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहे। या पार्श्वभूमीवर 24 तारखेऐवजी 22 किंवा 23 तारखेला चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे, अशी मला अपेक्षा आहे, असं रोहित पवार ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे। तर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।